अरे बापरे! आमच्या दोघांची जोडी कुठं चाललेली आहे? तर चला पुढं सांगते कुठं चाललेली आहे. तर सर्वप्रथम भाग्यश्री वाळीकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आमची सवारी चाललेली आहे काकांच्या हळदीला, म्हणजे माझे काका आहेत. तर आम्ही वयाने आमच्यासोबतच होते, थोडेसे 1-2 वर्षांनी पुढं होते. तर आमची सवारी चालली आहे हळदीला आणि प्लस लग्नालाही. स्वराज असं पुढं बसून आला होता. तर हळदीमध्ये एंट्री झाल्यानंतर काकांची अंघोळ चालली होती मस्त. आमच्या इकडं हळदीला बसायच्या अगोदर अंघोळ घालतात असं पब्लिकमध्ये. तर तेच होतं. मग काय आमच्या आत्या लगेच माझ्याकडं आली. मी आली म्हटलं की खूप माया लावते ती मला. आणि तिकडं चाललं होतं ओवाळायचं काम. दीराची हळद आहे म्हणल्यावर वहिनीनी तर काय एन्जॉय करायचा नाही, म्हणून वहिनी ही फुल एन्जॉय करून घेत होती. आणि हे पिकअप होतं सामानांचं, जे की नवरीचं सामान आलेलं होतं. आणि ही होती वरमाई. या आहेत आत्या सगळ्या. तर यांच्याचपाशी मी मोठी झालेली आहे. तर स्वराज त्यांच्यापाशी मस्ती करतोय. इथं हळदीच्या कार्यक्रमाला आवरावर सुरू होती गावावरून येऊन. या वशुताईच्या मुलीला मी लहानपणी पाहिलं. वरमाईचं आवरणं चालू आहे बघा. हा सर्वात देवघर खूप छान आवडलं, खूप छान वाटलंही. इतर नवरीची आवराआवर सुरू होती. पहिल्यांदा आंघोळीचे आवरावर आणि हातात असं पानाचा विडा देऊन आंघोळीलाही बसायचं असतं. चला मग नवरीलाही आंघोळ घालायला जाण्यासाठी ती रेडी झाली होती आणि चालली होती. आणि सोडून दिली सगळी माणसं, इथं सगळ्या मायलेकींचं फोटोशूट चालू होतं आणि इकडं सगळी हळदीची तयारी चालू होती. तर असं आंघोळीला करतात. आमच्या इकडं 4 तांबे असतात आणि त्याच्यात एक कुंकाचं पाणी, एक हळदीचं पाणी, आणि जर वाटलंच तर आपल्याला वेगळं पाणी ठेवायचं असेल तर ठेवू शकता. एक गार पाणी आणि गरम पाणी. तर असं असतं. तर चला मग चाललो आम्ही हळदीला. असं पायी पायी चाललं होतं आणि काकी आमची सोबत, मी तिला थोडं भांडत होती, तिनं साडी व्यवस्थित घातली नव्हती म्हणून. तर मग काय, एक आत्या एक काकी. इथं माहेरी आलं की आत्या काकी असंच असतं ना नात्यात सगळं. 2 दिवसाचं लग्न बघून मला खूप छान वाटलं. नाही तर आत्ता प्रथा निघाली 1 डे मॅरेज. तर इथं साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. नवरदेव ही येऊन बसलेला होता. आम्ही असं पाठीमागं बसून मज्जा करत होतो. मग काय, अगोदर साखरपुड्याचा कार्यक्रम, नंतर हळदी, असं खूप वेळ जाणार होता म्हणून काय हसत मस्त गप्पा रंगवत बसलो होतो. इथं ब्राह्मणालाही कंटाळा आला की नवरी मुलीची मामा नवरी मुलीला घेऊन यावी. इथं भाजी आपल्या यांचं ठरण आणि एकीचं ठरलेलं आहे. तर मग मज्जाच मज्जा ना. आणि हे बाळ आमच्या एका वहिनींचं आहे. तर खूप छान आहे ना, मस्तच. आणि ही आहेच गर्दी जमा झालेली हळदीसाठी. कोणी येलो कलरची साडी घातली होती तर आपली आपली चॉईस. तर मात्र आमचे जेवढे पाहुणे रावळे होते त्यांनी कोणीही आलं नाही असं नव्हतं, खूप सारे जण आले होते. आणि मग काय, मज्जाच मज्जा ना. आणि काय, स्वराजची एंट्री एकदम सगळ्यांसमोर पुढं. तर असं मज्जा करत बसलेला होता. गाडीवरून येऊन कंटाळला नव्हता तो अजिबातच. असं पुढं जाऊन सगळ्यांचे चेहरे पाहून मज्जा मस्तीला आला होता. मग काय, मज्जाच मज्जा. आणि कॅमेऱ्यात बघायचं तो कधीच सोडत, तो तर त्याचा सर्व गुण संपन्न नाही तो, त्यामुळं काही बोलायचंच नाही.
हे सगळी आमची मंडळी आहे. पण काय मावशा आपल्या मस्त तिच्या पाठीमागे लागून असतात एकदम चिटकून. अगदी लग्नात त्यांना सगळे कार्यक्रम अटेंड करायचे, तेही त्यांना भान राहिलं नाही की आपण नवरीच्या पाठीमागं फिरायचे की स्वराच्या पाठीमागं चांगलं लागून राहिलं होतं. तर आमच्या इथं हळदीचा कार्यक्रमात असं हळदी कुंकू लावतात मस्त. मग काय नवरीची एंट्री बाहेर केली ना, तर फायनली साखरपुड्याची तयारी झाली आणि एंट्री झाली. मस्त वारा सुटलेला होता, निसर्गमय वातावरण झालेलं होतं आणि फायनली रिंग सेरेमनी झाली आणि खूप छान झाली. आणि दादांनी खूप छान अरेंजमेंट केली होती काकांनी आमच्या, म्हणजे आम्ही त्यांना दादा म्हणतो. मग काय थोडेसे पुढं असल्यामुळं दादाच. तर फायनली त्यानंतर याच्यासाठी एंट्री झाली हळदीसाठी. नवरी येत नसल्यामुळं आमचा विचार झाला जेवण करण्याचा. जेवणात काय होतं, आपल्या मामाचं किंवा काकाचं लग्न म्हटलं की आपल्यासाठी एक पहिलं फंक्शन असतं की फुल सारा एन्जॉय करायचा, मस्ती करायची आणि सगळंच ना. मामाची पहिली कुलवरी म्हटलं तर ती एक भाची असती आणि काकाची पहिली कुलवरी म्हटलं तर एक पुतणी असते. हा होता डान्स आपल्या भाचीचा आणि पुतणीचा. मग काय नंतर झाली नवरीची एंट्री, ती म्हणजे फायनली हळदीसाठी. नवरीचा लूक छान दिसत आहे ना, मस्तच ना. येल्लो साडी आणि येल्लो ज्वेलरी आणि त्यामध्ये खूप सारे गजरे आणि आमचे काकाही खूप छान दिसत आहेत. मग काय हळदीचा प्रोग्राम आहे म्हटल्यानंतर काय आधीच खूप सारा लेट झाला होता, त्यामुळे नवरदेवाने पटकन एंट्री टाकली. हळदीच्या अंघोळीच्या विधीपासून ते लग्नाच्या सर्व विधीपर्यंत पान सुपारीचा विडा हा हातात दिला जातो आमच्या इकडं. तर तेच आहे इथं. हळदीच्या चौकावर जरी बसायचं म्हटलं तरी अगोदर पान सुपारीचा विडा घेणं खूप गरजेचं आहे, तर त्याच्याशिवाय एंट्री चौकावर नाही. मेन म्हणजे नवरदेवाचं लग्न असलं की नवरदेवाला काहीही काम सांगत नाहीत 3 दिवस.
तर तसं असतं. तर हा भेटला पान सुपारीचा फायनली विडा तर बसण्यासाठी. आता त्यांना परमिशन आहे बरं का हळदीला बसण्याची. मग काय मग पान सुपारीचा फायनली विडा भेटला आणि त्यानंतर त्याच्यासोबत थोडेसे फोटोही काढले कॅमेरामॅनने आणि त्यानंतर चौकावर फायनली येऊन बसले. तर आमच्या इकडं अशी पद्धत असती हळदीला बसण्याची आणि दोघांना एकत्र हळद लावली जाते. तर असंच असतं. आणि काय त्यानंतर लाईट गेली. ज्या स्त्रियांच्या नावांची हळद निघते त्यांनी पहिल्यांदा हळद लावायची, म्हणजे 5 बायकांनी हळद लावायची. त्यानंतर सर्वजण हळदीत घेऊन एन्जॉयही करू शकतात आणि मज्जाही करू शकतात. मग काही जेवढी मोठी व्यक्ती कुठं असतील तिराची हळद असणे भावजाईसाठी खूप मोठी गोष्ट असते. तर तेच आहे इथं फुल एन्जॉय आंटी आमची काकांच्या लग्नामध्ये करत आहे. तर हे मंडवळी त्या माळीनबाई घेऊन येतात बांधण्यासाठी. तर हे त्यांचं बांधणं गरजेचं असतं. तुम्ही कितीही छान मेकअप करा पण ही मंडवळी बांधलीच जाते. पण मला वाटतं ठीक आहे ना, अजून काही थोडासा जास्त लूक येईल त्याला, पण हे खूप गरजेचं आहे मंडवळी बांधणं. मग काय त्यानंतर दोघांनाही अशा मंडवळ्या बांधून घेतल्या आणि त्यानंतर हळदही लावायला सुरुवात केली. मग काय काका आणि काकी मस्त दिसत आहेत ना आमचे. आणि आमच्या आंटी असं हेल्प करत आहे आणि इथं असं बोलून गाणं म्हणतात आमच्या माळीनबाईचा घसा बसल्यामुळं थोडा प्रॉब्लेम होत होता गाणं म्हणण्यासाठी. हळद झाली. हळद इकडं सुरू असते आणि तिकडं शिदोरीही वाटायला सुरू असतं आणि हळदी कुंकूही लावायला नावाची काय चिंता आहे तर नेमता नेमते काय बोध नाही. मग तर दूध लावून चपाती मग चपात्यावर जेव्हा बसलं कोल्हापूरचं राज्य. कोल्हापूरच्या राज्याची भाऊगिरी डाळ गिरी डाळ ह्याचा गिरीचा काय थाट ब्रह्मदेवांगिरी गाठ ब्रह्मदेव उभा कंपाळी कुंकू शोभा कुंकाची लराटी हळदी दाटी हळदीचा फिकारण पायजुब्याचं असतं चंग पायजुब्यावर तोड्याचा अनगरी माठ रामचंद्र पाटलाच्या नावाला समय लावते 360. ही होती आमच्या आजी. एवढा मोठा उखाणा घेतला रे बापरे, खूप छान उखाणा घेतला. त्यांची गर्दी हळद लावण्यासाठी आणि कॅमेरामॅनची घाई फोटो काढण्यासाठी. त्यानंतर हे वाटलं साखरपान आणि त्यानंतर आमच्या काकींनं खूप सारी केली धमाल हळदीमध्ये. तर आपल्या देवरचीच हळद आहे म्हटल्यानंतर आपणही एन्जॉय का करायचा नाही ना. मग काय सगळ्यांनी मिळून अशी हळदीमध्ये धमाल केली आणि एकदा आईनेही धमाल केली. मस्तच ना. हा एक दिवस खूप असं आठवणीत राहण्यासारखा असतो. नणंद भावजयांचा हा एन्जॉयचा दिवस असतो, सगळे भांडण बाजूला सारून. तर इथं ह्याही नणंद भावजया आहेत, छान मस्त धमाल करत आहेत. मग काय आगरी कोळी पद्धतीने आमची थोडी हळद सेलिब्रेशन झालं. मग काय मज्जाच मज्जा ना. हळद खेळण्याचा आनंदच वेगळा असतो. 2 दिवसाचे लग्न असेल तरच ही मज्जा होते. तर इथं सगळ्यांनी आणि हा होता नवरदेवाचा भाऊ, तोही मस्त धमाल करत होता आणि आनंदही खूप होता. मग काय आम्हीही म्हटलं चला आपल्या काकांना थोडी हळद लावून यावं. तर आमच्या वहिनी आणि मीही हळद लावून आलो आम्ही मस्त आणि छान फोटोही घेतला. इथं सगळं सुरू होतं म्हणजे उद्याची तयारी लग्नाच्या पुऱ्या करणं सुरू होतं मस्त हळदीच्याच दिवशी. तर इथं जेवण बनवायला दिलं होतं आणि इथं सगळे हळदीला आलेले जे लोक होते तर ते जेवणासाठी बसलेले होते मस्त.
आणि जेवणाचा प्रोग्राम सुरू होता. जेवणामध्ये होतं भात, भाजी, पोळी आणि पोळी. त्यानंतर लाईनची काकी होती मस्त. त्यानंतर हे होते इवाई मस्त जेवण करत होते हळदीच्या दिवशी. आणि ह्या होत्या एवढ्या मोठ्या पुऱ्या ज्या की केल्या होत्या आणि अशा झाकूनही ठेवलेल्या होत्या.